महाराष्ट्रातील सर्व मित्रांना नमस्कार आहे. आणि एक सुंदरसा रिझल्ट म्हणजे थोडासा सुंदरसा याच्यासाठी म्हटलं की आमच्याकडे खाटके बाबा आलेले आहेत ज्यांना आम्ही बाबाजी म्हणतो सगळे प्रेमाने. आमचे बाळासाहेब आव्हाड सिन्नरचे. तर बाबांना असा विषय होता की त्यांना डायलिसिस चालू होतं, किडन्या फेल होत्या आणि त्यामध्ये BP पण खूप हाय राहायचं त्यांचा आणि बाकीचे थोडी तांत्रिक अडचणी होत्या शरीरामध्ये. तर काय होतं, कसं होतं, कधीपासून डायलिसिस सुरू झालं आणि आपण मेडिसिन दिल्यानंतर काय अवस्था होती, किंवा त्यांना तर काही काही अनुभव असे सांगितलेले की मला मृत्यूच्या दारातून म्हणजे मी वापस आलेलो आहे असं त्यांनी मला सांगितलं होतं. तर आपण त्यांना विचारणार आहोत. बाबाजी, जय भगवान. जय भगवान. आणि लोकांना सांगा की तुम्हाला किती वर्षापासून डायलिसिस चालू होतं, कुठं चालू होतं? मला एक 8-9 महिने डायलिसिस चालू होतं आणि औषधं घेतल्याच्या नंतर मावाला 3 महिन्यामध्ये डायलिसिस बंद झालं आणि BP होता तर BP 1 महिन्यामध्ये औषधं चालू झाल्या, BPच्या गोळ्या बंद झाल्या आणि एकच महिन्यात? 1 महिन्यामध्ये. आणि ज्या टायमाला मी सुरुवातीला औषध घ्यायला आलो इडबँडा फॅक्टरीला त्या टायमाला मला डायलिसिस चालू होतं. मला हप्त्यातून 2 वेळेस होतं, पण मला ब्लड सुद्धा एकदम कमी होतं, 7-7.5 पॉईंट राहायचं, वाढत नव्हतं. त्याच्यानंतर ब्लडही वाढलं आणि अशक्तपणा जास्त राहायचा. अशक्तपणा बी एकदम निघूनच गेला. आणि बरंचसं 2-3 जणांना सांगितलं, त्यांनी औषधं घेतली, त्यांच्या डायलिसिस बंद झाल्या होत्या, पण ते बिचारे काही एक जण तर अटॅकनं गेला, 15-3 वार झाले तो गेला अटॅकनं, पण बाकीचे 2-3 जणांना आहे तर ते चालू आहे त्यांना. आणि माझी तर एकदम डायलिसिस बंदच झाली, आजपर्यंत बंद झाली, आता 2 वर्ष होतील. मला तुमची जी मोठी चिरंजीव होते, काय नाव त्यांचं? सचिन. सागर सचिन होता. सचिन सागर दादा. तुम्हाला सचिन दादा त्यावेळेस म्हटले होते मी सकाळी 1 MD आणि संध्याकाळी 1 MD पाहायचो बाबांसाठी. 3 डॉक्टर एकाच दिवसामध्ये, 3 डॉक्टर एका दिवसामध्ये 3 डॉक्टर. आणि मग तुम्हीच बोलले होते का मला ते? मीच स्वतः अपॉइंटमेंट घ्यायची. काय करत होते तुम्ही? एकाच दिवसामध्ये 3 डॉक्टरची कमीत कमी अपॉइंटमेंट. बर. बाबा गाडीच्या खालीच उतरत नव्हते. फक्त पेशंट डॉक्टरच्या इथं जायचं, तेवढेच बाबा खाली उतरायचे, गाडीमध्येच झोपत जायचे. पूर्ण दिवसभर गाडीमध्ये झोपत जायचे, अक्षरशः 8-8 तास गाडीमध्ये बसले डॉक्टर. डायलिसिस पूर्ण बंद झालं ना? डायलिसिस कम्प्लीटली किती दिवस झाले बंद होऊन? आता 2 वर्ष होतील डायलिसिस. 2 वर्ष झाले मित्रांनो डायलिसिस बंद झालेलं. पूर्ण आठवड्यातून 2 वेळेस राहायचा. आणि 3ऱ्या महिन्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की डायलिसिस पूर्ण बंद झालं आणि BPची गोळी पण कायमस्वरूपी बंद झाली. BPची गोळी कायमस्वरूपी बंद झाली. पण आणि मला वाटतं ते सिन्नर नगरपालिकेमध्ये पंचायत समितीमध्ये ZP मध्ये काम करतात अधिकारी म्हणून. आणि खूप गोड स्वभावाची माणसं आहे. आणि सगळ्यात मला तुम्हाला सांगायचं मित्रांनो असं की औषध जे असतं ना हे 50% काम करतं, कोणतंही असू द्या, परंतु स्वतःची जी व्हील पॉवर असते ना, ती व्हील पॉवर इतकी खतरनाक असते की तुम्हाला ती 100% वाचवू शकते. आणि त्याचं जिथं जागतं उदाहरण आहे बाबाजी. म्हणजे त्यांच्याकडे व्हील पॉवर एवढी आहे की या वयामध्ये आठवड्यातून 2दा चालणारं डायलिसिस रिवाज आणणं, BPची गोळी पूर्णपणे बंद होणं आणि आजही त्याच उमेदीनं त्याच पॉवरमध्ये कामाला जाणं, जॉब करणं ही सोपी गोष्ट नाही. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट, मला मावशी ते फोनवर एकदा बोलल्या होत्या की दवाखान्याचं काहीतरी सांगत होते तुम्ही, त्यांची अवस्था कशी होती, काय होती, ते थोडंसं सांगितलं तर बरं होईल. तब्येत अशी खराब होती, तुमच्या औषधं नेले, मग तुमच्या औषधं नेले, ते औषधं घेत नव्हते. ते म्हणा उद्या घेईन, म्हणजे उद्या नका घेऊ, तुम्ही आजच घ्या. तुम्ही का बरं उद्या परवा करताय? आपण औषधं कशासाठी आणले एवढी? मग ते म्हणा नाही उद्याच घेईन. म्हणले नाही आजच घेतले पाहिजे. तुम्ही म्हणा तुम्ही का बरं खवळाते त्यांच्यावर? मी म्हटलं म्हणलं खवळत नाही, औषधं आपण एवढ्या महागाचे आणले, मग आपण आजपासूनच सुरुवात करू. म्हणजे महत्वाचं म्हणजे माझं म्हणणं असं होतं की आमच्या पेशंटला त्रास देऊ नका, मावशी खवळू नका. तुम्ही एक फोन केला होता. आणि आमच्या पेशंटची खोड अशी आहे की त्यांना ना नॉनव्हेज खायला आवडतं आणि याच्यामध्ये आपलं नॉनव्हेज बंद होतं. म्हणजे त्याला नियमच असा होता की
औषध घेत असताना नॉनव्हेज खायचं नाही. हम्म. आणि मग हे टाळायची त्याच्यासाठी की नॉनव्हेज खायचं नाही, हे सुरू केलं मला खायला भेटलं नाही असा गोंधळ होता. तर आमच्या बाबाजीचा हा जो रिझल्ट आहे ना मित्रांनो, सिन्नरमध्ये राहतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो की या स्टेन्सिलमध्ये बाबाजी हेच आहे का मेडिसिन बघा बरं, हेच आहे का? हेच दिलं होतं मला. हेच आहे ना? हम्म. तर मित्रांनो, हे फायटोविज स्वित्झर्लंडचं प्रोडक्ट आहे. नॅस्विस कंपनीनं, म्हणजे आता नरेंद्र मोदींना भारतामध्ये 2021ला बॉन्डिंग झालं स्वित्झर्लंडचं आणि भारताचं, आणि हे मेडिसिन आपल्या भारतामध्ये आता उपलब्ध आहे. हे मेडिसिन पहिल्यांदा सोनाली बेंद्रे असतील, युवराज सिंग असेल, त्याच्यानंतर तुमचं मनीषा कोइराला असेल, हे तिकडे जाऊन यांनी 6-6 महिने हे कोर्स केले आणि त्याच्यानंतर ते कॅन्सर मुक्त झालेले आहेत. किडन्या जरी तुमच्या 80% फेल असतील तर हे मेडिसिन 6 महिन्यामध्ये किडनी जशीच्या तशी बनवतं. हार्ट तुमचं 80% फेल असेल, लिव्हर 80% फेल असेल, तरी 6 महिन्यात जसंच्या तसं लिव्हर, जसंच्या तसं हार्ट बनवतं. आणि याच्या पुढं कोणताही आजार असा नाही की जो रिपेअर होत नाही. तुम्हाला डॉक्टर, जर तुम्ही दवाखाने करून वैतागलेले असाल, रिपोर्टच्या फायलीचे बंडल करून वैतागलेले असाल, पैसे घालून वैतागलेले असाल, तर एक वेळेस हे मेडिसिन अवश्य घ्या. याचं कारण असं आहे की हे तुमचं HIV, TB, कॅन्सर, तुमचं मायग्रेन, थायरॉईड, कोलेस्ट्रॉल, शुगर, BP, सोयरासिस, त्याच्यानंतर किडनी डॅमेज, डायलायसिस, पॅरालिसिस, तर हे जेवढे आजार आहेत ना, हे सगळे आजार ते क्लिअर करतं. फक्त यामध्ये मुतखडा हा आजार आहे ना, हा क्लिअर होत नाही. बाकीचा कोणताही आजार असेल तर 6 महिन्याच्या कोर्समध्ये तुमच्या शरीरात तो राहत नाही. ज्या डॉक्टरांनी ज्या लोकांना गॅरंटी दिली ना, 15 दिवसच जगणारे, 8च दिवस जगणारे, 1च महिना जगणारे, अशी 4 स्टेजची लोक आज 5-5 वर्ष झाली मी कॅन्सर मुक्त जगवतो. जवळजवळ 3700च्या आसपास आकडा गेला हा. रोज 100-125 मेडिसिन ऑल महाराष्ट्रामध्ये जातं. आणि खूप रिझल्ट, म्हणजे काही लोकांना किडन्याचे 20-20, 30-30 लाख रुपये खर्च सांगितले होते. काहींना लिव्हर ट्रान्सफर करायचे 50-50 लाख रुपये सांगितले होते. ते पैसे आपण त्या लोकांची वाचवलेले आहेत. पुन्हा एकदा सर्वांना सांगेल, औषध मिळण्याचं ठिकाण भेंडा फॅक्टरी, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर अर्थात अहमदनगर. तर खाली दिलेल्या स्क्रीनच्या नंबरवरतीच कॉन्टॅक्ट करा, मी सांगतो त्या. नाहीतर लोक तो नंबर खोडून दुसरी त्यांचा नंबर टाकून बऱ्याचशा फसवणुकी झालेल्या आहेत. म्हणजे 20-20 हजार रुपये घेऊन त्यामध्ये लाकडाचा भुस्सा टाकून दिला. आपण ती लोक पकडली पिंपरी चिंचवडमध्ये. तर सांगायचा उद्देश असा की तुम्ही जो नंबर देतो त्या नंबरला फक्त कॉन्टॅक्ट करा. नंबर आहे 9970 078502. आणि जो मुलगा माझा स्वित्झर्लंडमध्ये काम करतो, राहुल अविनाश वाडकर, तर सरांचा नंबर आहे 7057013737. या नंबरशी कॉन्टॅक्ट करा आणि निरोगी आयुष्य आपल्या आईवडील असेल, भाऊ असेल, बहीण असेल, कुणीही असेल घरातला आजारी, त्याला 100 वर्ष जगण्याचं निरोगी आयुष्य द्या. धन्यवाद. थँक्यू. जय हरी, जय भगवान.